पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांना आता एकरी किती कोटी मिळणार? पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी एरोसिटी उभारण्यात येणार आहे. या एरोसिटीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांना 7 ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यावेळेस संमती नाही दिली तर MIDC कायद्यानुसार लाभ मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. एरोसिटीसाठी पुरंदर तालुक्यातील 4 गावांमधील एकूण 253.21 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीच्या अधीन राहून हा अंतिम मोबदला 1,61,01,925 रुपये इतका ठरवण्यात आलेला आहे. यात उदाचीवाडीमधील 182.13 हेक्टर, वनपुरीतील 49.52 हेक्टर, खानवडीमधील 11.18 हेक्टर, पारगावमधील 10.36 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. घरे, विहिरी, झाडांचे मूल्यांकन होणार दुप्पट. फक्त जमिनीचे नाही तर जमिनीशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचाही मोबदला देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष जागेवरील संयुक्त मोजणीनुसार खालील घटकांच्या एकूण मूल्यांकनावर 100% अतिरिक्त दिलासा रक्कम म्हणजेच एकूण मूल्याच्या दुप्पट रक्कम संबंधित खातेदारास देण्यात येणार आहे. ज्या जमिनीचे संपादन संमती करारनाम्यानुसार होणार आहे त्यांना MIDCच्या पुनर्वसन धोरणाचे लाभ मिळणार आहे. जर खातेदारांनी ठरवून दिलेल्या 7 ऑगस्टपर्यंतच्या मुदतीत संमती दिली नाही आणि प्रशासनाला सक्तीचा भूसंपादन निवाडा जाहीर करावा लागला तर कायद्यातील तरतुदीनुसार हे पुनर्वसनाचे विशेष लाभ मिळणार नाहीत, ज्यामुळे जमीन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.